हाय, गुड मॉर्निंग. आज मी बनवणार आहे शेवची भाजी. त्यानंतर भाकरी वगैरे टाकून घेतला आणि शेवची भाजी खूपच टेस्टी झाली होती. त्यात तुम्ही खोबरं, कांदा, टोमॅटो असं वाटण करून टाकू शकता. खूपच भारी लागते आणि थोडासा आम्हाला रसासुद्धा लागतो. तर मी अशी थोडीशी पातळ अशीच केलेली, पण भारी झालेली. तुम्ही सध्या नक्की ट्राय करा. आणि इकडे आम्ही आलो आहे माझ्या सासऱ्यांना घेऊन पेरू काढायला. खूप सारे पेरू आले होते, तर पप्पांनी वगैरे त्यांनीसुद्धा नेले पेरू. आणि स्वराजला बघा पहिल्यांदा मी ते शेतामध्ये बसवले. पूर्ण शेत मोकळं होतं, त्यामुळे त्याला बसवलं. तो सारखा खाली सोड म्हणत होता आणि बघा थोडीशी माती खायला लागला. मी ओरडली तर लगेच टाकून देतो. त्यानंतर हे आमचे फ्रेंड आहेत, म्हणजे स्वराजचे आता काका काकी. आणि तो आधी जातच नव्हता काकीकडे. त्या निघाल्यानंतर तो बघा कसं लगेच त्यांच्याकडे गेलाय आणि आम्हाला बाय बाय सुद्धा करतोय. गाडीवरती बसायला लावले तर लगेच रडायला लागला. त्यानंतर स्वराजचे बाबासुद्धा ऑर्डरला गेले. असं आता सगळं घर रिकामं झालं. आधी आजी आजोबा आले आणि नंतर आता काका काकीसुद्धा येऊन लगेच गेले. त्यानंतर स्वराजचे बाबासुद्धा गेले आणि स्वराज बघा कसं बाय बाय करतो. आणि आता फक्त आम्ही दोघेच. तर देवपूजा वगैरे केली आणि थोडेसे आमचे मिरच्या वगैरे आलेले तुम्हाला दाखवते. बघू शकता किती छान अशा छोटू छोटू मिरच्या आल्या आहेत. मला खूप आवडतात झाडे वगैरे लावायला. अशी रोपं लावली होती मी मिरच्यांची आणि त्याला आता मिरच्या पाहून खूपच भारी वाटते. आता ह्याला कारली कधी येतील त्याची वाट पाहते. त्यात वेलसुद्धा कारल्याचा खूप मोठा झाला आहे. त्या शेजारी झेंडूचं झाडसुद्धा लावलेलं मी आणि इथे तुळस पाहू शकता. तर कसं वाटलं आजचं तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. चला बाय बाय.